राजाराणी जुवळ या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर सकाळची वेळ आहे आणि सकाळचं जेवण वगैरे करून घेणार आणि भाजी आणायची आहे थोडीफार, तर ती आणणार। थोडं लसूण पण बघायचं म्हणते, म्हणजे कसं पावसाळ्यात आणायला लागत नाही, आता आणून ठेवला की तर मी लसूण आणि भाज्या थोड्याफार आणायच्या। तर जेवण आवरणार, बाकीची घरातली कामं आवरणार आणि जाणार आहे। तर कामाला लागायला पाहिजे मला। आता जेवणाची तयारी चालू केलेली आहे मी। तर भाजीसाठी मिरच्या काढलेत, कांदे आणि ते नाश्त्यासाठी मिरच्या, अजून कांदे लागतील त्यात। तर इथे पाणी तापत ठेवले आणि ह्या अशा पळ्या वगैरे चमचेचे आपल्याला जेवणाला नाश्त्यासाठी वगैरे लागतात, ते भांडी लावतानाच ते काढून ठेवलेलं। चहा ठेवताच थोडी भांडी लावलेली, तेव्हा ते मी चमचे वगैरे काढून ठेवलेले। आणि हे पाणी तापत ठेवले, ते आंघोळीचं नाही तर प्यायचं पाणी। आता जरासं पाणी गढूळ यायला चालू झालं ना, ते तुरटी फिरवून ठेवते आधी भरून ठेवल्यावर, आणि नंतर असं तापून ठेवते। आता इथे कढईमध्ये नाश्त्याची म्हणजे उपीट करणार आहे, उपमा म्हणतात काही जण, तर ते करून घ्यायला लागले। कारण हर्षदा जाणार क्लासला, ते आधी नाश्ता तयार व्हावा लागतो। नाश्ता आधी करून घेते आणि मग जेवणाला चालू करणार। तर कांदा वगैरे भाजून त्यातच रवा भाजायला टाकला आहे। रवा भाजून ठेवलेला नाही आहे, रवा भाजून ठेवलेला असला की कसं नंतर टाकला तो ह्याच्यात पाण्यात, तरी पाणी उकळी आल्यावर टाकला तरी चालतो। मग असं केलं की कांद्यातच सगळं म्हणजे मिरची, शेंगदाणे वगैरे आणि जिरे, मोहरी, कांदा आणि त्यातच रवा भाजून घेते। आणि हे पाणी तापवत ठेवलेलंच होतं ना प्यायचं, तर म्हणजे सेपरेट पाणी ठेवलं नाही, म्हटलं यातलंच पाणी यामध्ये घालूया। खरं म्हणजे बहुतेक वेळेला रात्रीचं तापत ठेवते, पण काल रात्री जरा असं ठेवता आलं नाही, त्यामुळे आज सकाळी ठेवले। मग तेच पाणी उपीटला पण वापरलं। आणि आता उपीट थोड्या वेळात तयार झालं की मग तिला देऊन घेणार। आता पाणी हे घेतलं, हे पीठ मळण्यासाठी घेतलेलं आहे, म्हणजे चपातीचं पीठ मळणार आहे, तर त्यासाठी घेतलं आहे। आता त्याच्या आधी काय करून घेते, एकदा हलवून व्यवस्थित अगदी उपीट ठेवते, बारीक मंद गॅसवर ठेवायचं, म्हणजे छानपैकी फुलवून येतो तो रवा। आणि पीठ मळायला घेते, तेवढ्यात पीठ मळून होतं। म्हणजे एक दोन कामं होता तिसरंही काम, म्हणजे पाणी तापते तिकडे, उपीटही होते एका बाजूला आणि पीठही मळून घेणार। म्हणजे पीठ मळून वगैरे झालं की लगेच तिला नाश्ता वगैरे देऊन पुढच्या कामाला लागायला आपल्याला बरं। तर पीठ मळून घेते इथे, म्हणजे पीठ मळून ठेवलं आत्ता की पीठही छान भिजले, म्हणजे कणिक छान भिजेल आणि मग चपात्यानंतर करायला व्यवस्थित येते। तर पाणी तापले, वाफा जायला लागले, ते दाखवते वरती तुम्हाला, आणि बंद केला गॅस मग। तर आणि आपल्याला गृहिणींना म्हणजे प्रत्येकीलाच ॲट अ टाईम अनेक कामं करायला लागत असतात, कारण आणि डोक्यातही आपल्या असतात, आता भाजी आमटी एवढ्या वेळात आवरलं पाहिजे, कारण पुढं काहीतरी कामं असतातच आपली रोजची, कारण एकच काम एका वेळेला करून आटपत नाही आपलं। मग म्हणजे एका वेळेला भाजी आमटी, ते असं बोलत बोलत माझं पीठही मळून झाले। म्हणजे एका बाजूला भाजी आमटी टाकली की आपल्याला दुसरं काहीतरी आपलं चालू असतं, मशीन लावणं असं चालू, देवपूजेचं काहीतरी चालू असतं आपलं, किंवा भांडी लावून घ्यायची, काहीतरी चालूच असतं। तर उपीट झालेलं आहे, आता हर्षदाला आधी देऊन घेते आणि मग आम्ही बाकीचे नंतर खाऊ। तिची क्लासला जायची गडबड असते सकाळी। आणि आता हे झालं की मग पुढचं जेवणाला चालू करणार लगेच। तिला असं हे उपीट छानपैकी असं छान तयार झाले, तिला देते हे। आता तिला उपीट देऊन आल्यावर लगेच मी काय केलं, छोटा कुकर आहे हा, त्यामध्ये आमटी करून घेणार आहे। तर आमटी आज डाळीची करणार आहे। तर तेल घालून घेतलं आहे, तेल तापलं की लगेच जिरे, मोहरी आणि मग लसूण, कढीपत्ता, अगदी साध्या पद्धतीनेच आमटी, टोमॅटो वगैरे नाही घातलेला, किंवा बटाटा कधीतरी घालतो काहीतरी, पण आज काही नाही, अगदीच सिंपल, म्हणजे लसूण आणि कढीपत्ता, जिरे, मोहरी आणि आपले कोल्हापुरी कांदा लसूण चटणी, डाळ आणि हळद घालून आणि एकच शिट्टी देऊन घेणार आहे। डाळ धुवून घेतली, त्यातच मी कोल्हापुरी कांदा लसूण चटणी टाकलेली आणि ती आता एक शिट्टी देऊन शिजवून घेणार। आणि मग नंतर आपल्याला हवी तेवढी शिजवायची, म्हणजे कसं होतं डाळीचं एकदम लगदा होऊन जात नाही, तर मस्तपैकी डाळ पण अशी अक्षरात छान शिजते पण। आणि थोड्या वेळ मग आपल्याला हवं तेवढं पाणी, मीठ
घालून मग मी ती जराशी थोडा वेळ शिजवत ठेवते, असं करते. तर ह्या एक शिट्टी देऊन घेते आणि आता चपात्या करून घेतल्या. म्हणजे पीठ मस्तपैकी भिजलेलं होतं आणि एका बाजूला चहा ठेवलेला दिसतोय तुम्हाला. तर ते यांना चहा ब्लॅक टी ठेवलेला आहे तो. आणि अशा चपात्या माझ्या झाल्या तिथे सगळ्या कंप्लीट झाल्यात चपात्या. आता मी लावून घेणार आहे कुकर. तर तांदूळ धुवून असं कुकरमध्ये ठेवलं आहे आणि आता मीठ घालून झाकते त्यावर पातेल्यावर. हा कुकरचा डबा नाही आहे, तर आपण टिफिनमधले जे डबे असतात त्यातले टिफिनचं वगैरे बाद हे झालं की त्यातले 1-2 डबे असतात चांगले, तर त्याचा वापर मी असा केलेला आहे. कारण कुकरचा डबा माझ्याकडे आहे त्याला होल पडलेला आहे त्यामुळे. आणि मग ते वजन म्हणजे मोजायला वगैरे काहीतरी धान्य वगैरे असेल ना, तर त्याचा मी वापर करते. तर इथे कुकर लावून झालेलं आहे आणि भाजीची तयारी म्हणजे भाजीचं हे जी लागते ग्रेव्ही ती करून घेतलेली आहे. याला काय मसाले वगैरे जास्त नाही, कांदा टोमॅटो आणि धणे जिरे पूड वगैरे असं घातलेलं आहे. आणि आधी मी त्या तेलात ना कांदा आणि सिमला मिरची जी घेतलेली ती जराशी भाजून घेतली तेलात. कसुरी मेथी वगैरे जराशी घातली म्हणजे मग छान लागते टेस्ट, आपल्याला हॉटेलसारखी वाटते मुलांना खाताना. बदल म्हणून असं वेगवेगळ्या मिरची वेगवेगळ्या पद्धतीने करते. सिमला मिरची म्हणजे खातात काही वेळेला नुसतं भरपूर कांदा घालून वगैरे असं, किंवा अशी ग्रेव्ही करून, काही वेळेला आलं लसूण वगैरे खोबरं वापरून, या काही वेळेला कूट वापरून अशी वेगवेगळ्या पद्धतीने करते भाजी. आता मी बाजारात जाऊन आले ना, मी म्हटलेलं की भाजी आणायला मार्केटमध्ये जाणार आहे. तर भाजी घेऊन आले. तर आधी भाजी आणल्याबरोबर काय करते, वेगवेगळ्या त्या करून घेते अशा, म्हणजे काय ज्या धुवायच्या असतील, ज्या ठेवायच्या असतील त्या पद्धतीनं मग ठेवता येतं. म्हणून सगळ्या आधी ओतून घेतल्या त्या एकत्र आणि अशा वेगवेगळ्या करून घेते म्हणजे मग ठेवता येतील मला. लसूण वगैरे पण आणला आहे, तोही वेगळा करून घेतला. म्हणजे मग आता हे धुवायचे जे आहेत ते धुवायचे वेगळे काढून ठेवते. टोमॅटो इतके असे मोठे असे मिळाले. भाज्या घेऊन आलेल्या आहे आणि मार्केटमध्ये भाज्या महाग आहेत, बऱ्याचशा महाग आहेत. लसूण 1 किलो म्हणजे पावसाळा त्यात निघून जाईल म्हणून आणल्या. फुलं थोडीशीच आणली आहेत, कसं फुलं पावसाळ्यात राहत नाही, बरेचसे येऊन जातात. थोडी फुलं आणली काय जवळ आहे, प्रेडो काही वेळेला घेऊन येतो सांगितलं की. त्यामुळे आलं वगैरे आता चहाला वगैरे लागतं. थोड्याफार भाज्या जास्त आणलेल्या नाही आहे. भाजी घेऊन आले, मिरची कोथिंबीर कढीपत्ता लिंबू आणलेला नाही कारण तो आहे घरात शिल्लक, त्यामुळे आणलेलं नाही ते. या भाज्या हव्या होत्या त्या आणल्या. पण मार्केटमध्ये भाज्या महाग आहेत खरं. बऱ्याचशा टोमॅटो तरी म्हणजे इतकं क्वालिटी अशी एकदम अशी नाही आहे, नेहमीची असते अशी मोठे वगैरे असे छान असे ठेवते भाज्या. बटाटे वगैरे ते धुवून घेणार आहे, मिरच्या वगैरे आलं ते धुवून ठेवणार आहे म्हणजे मग कोरड्या कपड्यावर हे करणार आणि नंतर मग जेवून घेणार. जेवण झालेलं आहे. इथे जेवायला बसतो आहे आम्ही. तर चपाती भाजी आमटी आणि गाजर आणलेलं ते कट करून घेतलं. कोशिंबीर वगैरे नाही केलेली काही, कारण भाजी घेऊन आल्यावर जरा वेळ झाला, नुसते कटच केले असे गाजर. तर आता आम्ही जेवून घेतो. वगैरे ते पाण्यात घालून ठेवले. तर असं थोड्या वेळाने मग अर्धा तासाने बघ काय होतं, 15 मिनटं ते अर्धा तास घालून ठेवते. तसं म्हणजे याची माती वगैरे जी असते ती निघून जाते. आणि मग मी काय करते, ते कोरड्या कपड्यात पूर्णपणे त्याला म्हणजे कवर करून ठेवते, म्हणजे सुकले जातात आणि मग ठेवून द्यायचे ते, असं करते. तर जेवण वगैरे झालेलं आहे, तर ते शेअर केलं. आणि भाज्या पण बाकीच्या ठेवून झालेल्या आहेत. बाकीचे जेवढे धुवायचे होते ते आता ठेवणार, नंतर ठेवेन ते. आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा. किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.